सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही देहेच विदेही भोगू दशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागुणे दीपाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांचा बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह. या ठिकाणी हरिभक्तीपरायण तुषार महाराज, विकासानंद महाराज, पुन्हा सतीजी महाराज, माता भगिनी, पुरुष वर्ग, आबालवृद्ध सेवेकरता निवडलेला अभंग सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सदोदित नामस्मरण, सदोदित चिंतन आणि सदोदित ध्यान जर आमच्या घरामध्ये, बरं का भाऊ, आमच्या घरामध्ये जर असेल तर आमचं घर आनंदाने, परमानंदाने, स्वानंदाने, अनदनादाच्या स्थितीनं, तुर्यावस्थेची प्राप्तीनं आमचं घर आनंदित होईल, डोलायमान होईल. आणि म्हणून आमचं घर कशावर टिकू नये असा प्रश्न बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये उद्भवला. तुमचं किंवा माझं घर ऐश्वर्यावर टिकून आहे का? अजिबात नाही. थोडीशी नाजूक थाप ते चालायची जाधव महाराज. ऐश्वर्यावर टिकून आहे का आपलं घर? घरामध्ये निघणारे स्पंदन, बरं का महिला मंडळ, घरामध्ये निघणारं तुमच्या मुखारविंद्यातून शब्द आणि या शब्दावरती आपलं घर टिकून आहे. मग आपल्या घरामध्ये जर सदोदित नामस्मरण, चिंतन आणि ध्यान चालू असेल तर आपल्या घरातल्या फ्रिक्वेन्स आनंददायी आहेत. आपल्या घरातल्या लहरी स्वानंद प्राप्त करून देत्याल. आपल्या घरातल्या फ्रिक्वेन्स, आपल्या घरातलं वातावरण आपल्याला जर शुद्ध करायचं असेल तर आपलं घर मोठं पाहिजे का घरातल्या माणसाचे विचार मोठे असावेत. बोललं पाहिजे कीर्तनात. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे. महिला मंडळ, मला खरं सांगा, समोर बसलात, ज्या माझ्या वयाच्या आहेत, त्या माझ्या बहिणीप्रमाणे, माझ्यापेक्षा मोठ्या आईप्रमाणे, माझ्यापेक्षा लहान मुलीप्रमाणे, वडिलाप्रमाणे, बापाप्रमाणे, भावाप्रमाणे तुम्ही आहात. मग मला सांगा, आपलं घर मोठं असावं का घरातल्या माणसाचे विचार मोठे असावेत? विचार फार महत्वाचे. मग मला सांगा, आई, ज्या घरामध्ये नामस्मरण चालतं त्या घरातली आई लेकराची हेअरस्टाईल बदलवते का हेअरस्टाईल? हो, बोला की. तुम्हाला तुमच्या पोरांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार? आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात, महाराज, तिला ज्योतिबाची सावित्री म्हणतात. ज्या घरामध्ये विचार बदलले जातात त्या घरामध्ये छत्रपती शिवाजी राजांची राजमाता जिजाऊ म्हणतात. ज्या घरामध्ये मुलांच्या डोक्यातले विचार बदलले जातात तिला रामाची कौसल्या म्हणतात. ज्या घरामध्ये पोरांच्या डोक्यातले विचार बदलले जातात तिला गोपाल कृष्णाची देवकी किंवा यशोदा म्हणतात. आणि म्हणून ज्या घरामध्ये नामस्मरण चालू आहे, पण नामस्मरण कसं असावं? काही काही माणसं भीतीपोटी नामस्मरण करतात. बऱ्याचशा जणांनी प्रश्न विचारला, बरं का साहेब, परमार्थ केल्यानं काय होतं? म्हणलं अनर्थ घरात येत नाही. म्हणले अनर्थ येत नाही? हो. आणि आमच्या घरातला अनर्थ काढून टाकण्याचं काम फक्त एकमेव करत असतं, त्याचं नाव परमार्थ आहे. पण आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं जर घेतलं तर महाराज घरामध्ये इफेक्ट होतो, बदल होतो. बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये असा प्रश्न पुन्हा उद्भवला, बऱ्याचशा दिवसाची साईबाबाचं पूजन करतो, ध्यान करतो, पण आमच्या घरामध्ये स्थैर्य नाही, आनंद नाही, प्रेम नाही, बोध नाही, विवेक नाही, वैराग्य नाही. मग मला सांगा माई, आम्ही साईबाबाचं भजन करतो किंवा पांडुरंगाचं भजन करतो, हे आवडीनं करतो का काहीतरी मिळावं या अपेक्षानं करतो? वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाईफ. तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन, महाराज अध्यात्म काय करते, परमार्थ काय करते,
तर आमच्या घरामधला आहार बदलवतं, याचं नाव परमार्थ आहे. आहार बनवत असताना आहार नारीचे विचार बदलवतं, याचं नाव परमार्थ आहे. घरामधली जर महिला ब्रिलियंट असेल तर घर फार मोठं होतं. जरा अवधान द्या बरं का. डीएड, बीएड, बीपीएड, लॉ, DHMH, इंजिनियर, तुम्ही सर्व शिकलेले आहात, सुशिक्षित आहात. अवधान द्या. ज्या घरातली महिला स्मार्ट आहे, स्मार्ट कळाले? स्मार्ट म्हणजे हॅलो, हाऊ आर यू, हु इज दिस, हो हो आय एम फाईन, या, ही ओव्हर स्मार्ट आहे. घरातली महिला स्मार्ट, जिला बोलणं, जिला चालणं, जिला राहणं, जिला खाणं, जिला खाऊ घालणं कळालं, तिला स्मार्टनेस म्हणतात. आणि ज्या घरामध्ये महिला विचाराने स्मार्ट आहेत, त्या घरामधले मुलं सुद्धा स्मार्ट आहेत. कृतीनं, कार्यानं, चालण्यानं, बोलण्यानं, राहण्यानं. तुमच्या घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारं पोरग जन्माला यावं. चांगल्या प्रकारचं सिटीचं डेव्हलप करणारं पोरग जन्माला यावं. चांगल्या प्रकारची शेती करणारं पोरग जन्माला यावं. शून्यातून विश्व निर्माण करणारं पोरग जन्माला यावं. बापाचं नाव मोठं करणारं पोरग जन्माला यावं. आपल्या घरामध्ये पोरग किंवा पोरगी अशा पद्धतीनं जन्माला यावी, याकरता पुरुष मंडळी, तुमच्याकडे पोराचं लग्न वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात? तुमच्या मुलीला तुम्ही जावई बघणार आहात, वयाचा बघतान का विचाराचा बघतान? आई लक्षपूर्वक आहे का? तुमचा पती किती स्मार्ट आहे याच्यापेक्षा त्याच्याकडे विचार किती स्मार्ट आहेत. तुमची मंडळी किती स्मार्ट आहे देखणी आहे याच्याही पेक्षा तिच्याकडे विचार किती देखणे. आणि हे देखणं पण आमच्या घरामध्ये विचाराचं यावं याच्याकरता सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज विचाराचं देखणं पण यावं. ऑटोमॅटिक या पंचमहाभूताचा मोबाईल, हा मोबाईल आहे ज्याला 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत. याला 3.5 कोटी छिद्र आहेत आणि या 3.5 कोटी छिद्रामध्ये तो प्राणवायू राहतो. म्हणून बरं का आई, बरं का दादा, आमच्या घरामध्ये बरं का त्यानं यावं. काय म्हटलं मी? कोणी यावं भाऊ? येवोने गोपाळ राहे तेथे भगवंताने माझ्या घरात यावं. हो, माझ्या बरं का तुमच्या पदराला त्यानं तोंड पुसावं आणि त्यानं तुम्हाला म्हणावं, माँ बहुत भूक लगे है, खाने के लिए कुछ तो भी दे दो ना. असं त्यानं तुम्हाला म्हणावं. याच्या करता घरामध्ये विचार फार स्टँडर्ड लागतात. कारण की इथं मी नाही सांगत विचारा वाचवणे न पाविजे समान. विचारा वाचून न पाविजे समाधान, न पाविजे समाधान, समाधान न पाविजे समाधान. विचारा वाचून न पाविजे समाधान, न पाविजे समाधान, न पाविजे विचारा वाचवणी न पाविजे समाधान. घरामध्ये जर विचार असतील तर समजायचं त्याचं नामस्मरण चालणार आहे. बऱ्याचशा जणांना मला विचारलं, बरं का आई, बरं का दादा, नामस्मरणानं काय होतं? नामस्मरणाने घरामधला आहार शुद्ध होतो, मन शुद्ध होतं, विचार शुद्ध होतं, कृती शुद्ध होती, नजरेचा परमार्थ कळल्या जातो. म्हणले नजरेचा परमार्थ. आता मला खरं सांगा बरं का दादा, भाऊ, मला खरं सांगा, तुम्हाला जे दिसतंय ते पाहता का तुम्हाला जे पाहायचं ते पाहता? आता तुम्ही माझ्याकडे बघता सर्वजण, बरोबर आहे? आता तुम्हाला जसा दिसतोय तसं पाहता का तुम्हाला जसं पाहायचं तसं पाहता? जसं दिसतंय तसं पाहत. हे 756 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. हे
याचा एवढा कॅमेरा अजून जगात निघला नाही बरं का. हे HD हाय डेफिनेशनचा 756 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. आता तुम्ही माझ्याकडे बघत असताना आहे तसंच बघता का तुम्हाला जसं पाहायचं तसं बघता? तुम्हाला जे दिसतं ते पाहता का तुम्हाला पाहायचं ते पाहता? बोला ना. तुम्हाला जे दिसतंय ना ते पाहता, तुम्हाला जे पाहायचंय ते नाही. तुम्हाला जे पाहायचं ते पाहता, तुम्हाला जे दिसतंय ते नाही पाहत तुम्ही. आता माझ्याकडे बघत असताना एकच विचार करतात, बाबा बोलतोय चांगला पण कोण्या जातीचा असल. मग मला सांगा, परमार्थ गळ्याचा असावा का डोळ्याचा असावा? याने बऱ्याचशा गोष्टी वाढतात बर का. BP याने वाढवतो. लक्षपूर्वक आहे का महाराज? एखादी शिकलेली मुलगी आहे, कार्यक्रमाला येऊन बसली, जीन्स पॅन्ट घातलेली आहे, टी शर्ट घातलेला आहे, कटिंग केलेली आहे, हेअरस्टाईल वेगळी आहे, इकडून असं पर्स आहे, इकडून असं टॅब आहे, थुमकत मुरडत आली आणि ती माझ्यासारख्या गळ्यानं परमार्थिक असलेल्या माणसाने पाहिली बरं का महाराज. गळ्यानं परमार्थिक असलेल्या माणसानं पाहिली तर मी काय म्हणल, कोणाची पोरगी रे, काय कपडे घातले, काय तारा, हिच्या आई बापाला काय वाटत नाही का? BP कोणाचा वाढला? हो बोला ना, कोणाचं वाढलं BP? आस्तिकाचा का नास्तिकाचा? आस्तिकाचा. मग गळ्यानं आस्तिक का डोळ्यानं आस्तिक? आस्तिक गळ्याच्याही पेक्षा डोळ्याचा असावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. महाराज डोळ्याला सांगितलं, तुम्हाला जर सुख घ्यायचं असेल तर विठोबाचं मुख बघावं लागेल. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. 3 गोष्टीला सुतक पडलेलं आहे. आई तुम्हाला सुतक माहित आहे? तुमच्याकडे सुतक पडतं म्हणजे कधी पडतं ते? लेकरू जन्माला आल्यावर का माणूस मेल्यावर? माणूस मेल्यानंतर. किती दिवसाचे? 10 दिवसाचं. काही काहीला मरोपर्यंत सुतक पडलं भाऊ. काही काहीला सुतक मरोपर्यंत पडलं. काहींच्या डोळ्याला सुतक आहे, काहींच्या याला काय म्हणतात, जिभेला सुतक आहे, आणि काहींच्या कानाला सुतक आहे. बारकाले पोरं नाहीत का आणले तुम्ही? पोरं कुठे आहेत? हे तर बसलेले. तुमच्याकडे भजन ऐकायला पळत जातात का भांडण ऐकायला पळत जातात? सांग ना. भांडण ऐकायला पळत जातात. मग आपल्या कानाला सुतक आहे का परमार्थिक आहेत का? बरं, लोकांचं भांडण ऐकायचं, आपल्या घरात त्यांचं भांडण मांडायचं, आपल्या घरातल्या फ्रिक्वेन्सी डिलीट मारायच्या. महाराज जिभेला कधीच चांगलं बोलणार नाही कोणाला. एखादा जर आपल्या घरातला माणूस जर मोठा होत असेल, आपला पुतण्या जर मोठा होत असेल, तर चुलत्याला कस तरी होत, चुलतीला कस तरी होत. माझ्या तिथं एक जणानं गाडी आणली 63 लाखाची, तर तिची चुलती म्हणती भंगारवाल्याकडं गाड्या आहे. बाबा हे सुतक आहे ना, हे 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 सुतक. आणि याच्यामुळं डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिरात चकोप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम. हे रोग वाढलेत ह्या 3 गोष्टीमुळं. कोणत्या 3 गोष्टीमुळं? कानानं,
डोळ्यानं आणि जिभेनं. हे सुतक काढायचं असेल महाराज, हे सुतक, हा वाईटपणा आमच्यातून काढून टाकायचा असेल आणि आम्हाला जर ठणठणीत जगायचं असेल, डेली फ्रेश, डेली फ्रेश. मग जन्माला येताना आपण एकटे आलोत का दोघं आलोत? किती जण आलात? माई जर एकटाच आला असता, दादा जर एकटा आला असता आणि भाऊ जर त्याने हातपाय हलवलेच नसते पवार महाराज, तर लोक म्हणले असते याला पुरून टाका. एकटा आलाय का दोघं? देह आणि जीव. तुमच्याकडे नाव देहाचं ठेवलं का जीवाचं ठेवलं? माझं नाव ज्ञानेश्वर आहे. 12व्या-13व्या दिवशी गल्लीतल्या बायका जमा झाल्या, माझी आई पाळण्याखाली बसली. कोणीतरी म्हणलं गोविंद घ्या, कोणी माधव घ्या, कोणी वसुदेव घ्या, कोणी दामोदर घ्या. माझ्या कानात ओरडले कुर्र, आणि तुझं नाव ज्ञानेश्वर आहे. हे ज्ञानेश्वर नाव देहाचं ठेवलं का जीवाचं ठेवलं? बहुत सुकृते नरदेह लाधला, भक्ती विण गेला अधोगती. मला सांगा, खुर्चीवर बसणाऱ्यांनो, तिकडं पलीकडे बसला, याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, याचं लग्न लावलं, आमच्याकडे लग्न देहाचं होतं, इकडं जीवाचं नव्हे. लग्न देहाचं होतं आमच्याकडे, इकडं भाऊ, इकडं सेलूला, तुमच्या तिकडं देहाचं. मग माझी मंडळी माझ्या देहावर प्रेम करते का जीवावर? देहावर का जीवावर? बोला की. देहावर. आणि देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सका, नाशिवंत देह जाणार सका, नाशिवंत देह जाणार सका. वा वा. नाशिवंत देह जाणारच, देह जाईल जाईल, यासी काळोबा खाईल, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतसे. म्हणून बरं का आई, आपल्या घरामध्ये जर नामस्मरण असेल, आपल्या घरामध्ये जर चिंतन असेल, तर आपल्या घरातले पोरं शार्प आहेत, ब्रिलियंट आहेत, हुशार आहेत. आपल्या घरामध्ये जर नामस्मरण नसेल, आपल्या घरामध्ये जर संस्कार नसतील, तर तुमची किती प्रॉपर्टी संपायला काहीच वेळ लागत नाही, काही वेळ लागत नाही. तुमच्या घरातला मुलगा लोकाच्या लग्नात जाऊन जर प्रवेशद्वारासमोर उभा राहून जर वारडी मंडळीला असं करत असेल ना, या बसा, या बसा, तर समजायचं आपल्या घरामध्ये राजा जन्माला आला. आणि तुमचा मुलगा जर लोकाच्या लग्नाला जाऊन दुसऱ्याच्या लग्नाला जर तुमच्या मुलामुळे जर उशीर होत असेल, उशीर, तर समजायचं आपल्या घरामध्ये संपूर्ण होपलेस पोरग जन्माला आलं. बरेच जण नवरदेवाची गाडीत पुढे जाऊन देत नाही, अजून दोन गाण्यानं, दोन गाण्यानं. आणि मग काही काही जण म्हणतात, महाराज तुम्ही नवरदेवाला घेऊन या. आम्ही जर गेलो ना नवरदेवाला आणायला महाराज, तर काही काही जण गाडीला असा हात, डीजेवाले जायचं नाही,
महाराज आहे काय? महाराज येऊ नाही तर महाराज बाप येऊ, नाही तर दोघही संघच येऊ. महाराज प्रॉपर्टी वाढल का कमी करल पोरग? बोला तुम्ही. संपल ती पोरग सगळं. म्हणून दोन गोष्टी सांभाळा बरं का महिला मंडळ. कारण की तुम्ही ठरवलं तर प्रपंचाचा परमार्थ करू शकता. आणि तुम्ही मी का सांगतो, तुम्ही ठरवलं तर परमार्थाचा म्हणजे प्रपंचाचा इदुसा करू शकता. घरातली महिला फार ब्रिलियंट लागते हा, तिच्याकडे फार दूरदृष्टिकोन लागतो हा. पतीचा मुलांचा विश्वास तुमच्यावर आहे. म्हणून घरामध्ये वातावरण निर्मिती कशी. महिला या शब्दाचा अर्थ आहे म म्हणजे मंगलता, ही म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे लाजवंती. महिला मंगलता, हिम्मतवाली, लाजवंती. म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये या कोरोनाच्या कालखंडामध्ये बरं का, या 2 वर्षामध्ये 17,000 विवाहितांचे डिवोर्स झाले. डिवोर्स सोड चिठ्ठी. याचं कारण केवळ मोबाईल मधला व्हॉट्सअप आणि फेसबुक. याचं कारण मोबाईल मधलं व्हॉट्सअप आणि फेसबुक. पतीचा पत्नीवर विश्वास नाहीये आणि पत्नीचा पतीवर विश्वास नाहीये, आणि ह्या अविश्वासाच्या पोटी यांच्यामध्ये निर्माण होणारी जी संतान असणार आहे ती कशी असणार आहे? ती कशी असणार आहे? एक जणाने मला विचारलं, कुठनं आलास? जरा लक्षपूर्वक ऐका बरं का. कुठनं आलास? मी म्हणलो नेवाशा तालुक्यातनं आलो. कुठनं आलास? म्हणलं नगर जिल्ह्यातनं आलो. अरे कुठनं आलास? म्हणलं जीवरायवती माझं गाव आहे. पुन्हा विचारलं कुठून आलास? म्हणलं सांगितलं ना जीवर मधनं आलो. पुन्हा विचारलं कुठून आलास? बरं का भाऊ, आणि मी सांगितलं त्याला जीवर वरनं आलो. विचारणारा जरा ब्रिलियंट होता, शार्प होता, हुशार होता. भूत भविष्य वर्तमान काळ त्याच्या नजरेत बांधून पडलेलं होतं. मोठं कपाळ, धनुष्याच्या बाणाच्या आकाराच्या भोवया, मोठाले कान, सहज हात गुडघ्याला लागतात, टपोरे डोळे, हसल्यानंतर दोन्ही गालावर कळ्या पडतात. हे भाग्यवान माणसाचे लक्षण. पुरुषाचा खालचा ओठ ऑटोमॅटिक गुलाबी झालेला असावा, लिपस्टिक न लावता. हे भाग्यवान पुरुषाचे लक्षण. ऑरियर म्हणजे राजाचे लक्षण आहे ते. सहज हात गुडघ्याला लागतात, लांब सडक नख. त्यानं मला विचारलं कुठनं आलास? म्हणलं नेवाशा तालुक्यात माझं गाव आहे जीवर. अरे पण कुठनं? अहो म्हणलं तिथनं आलो. तो म्हणला असं उत्तर देऊ नकोस, 15 दिवसाला झी टॉकीजला बघतो तुला, आणि सर्वसामान्यासारखे उत्तर देऊ नकोस. साहेब कुठं बसले? तो मला भेटलेच नाही आल्यापासनं. सर्वसामान्य माणसासारखे उत्तर देऊ नकोस. मग मला क्लिक झालं भाऊ साहेब, क्लिक असं झालं. त्याने विचारलं कुठून आलास? मी सांगितलं आईच्या पोटातून. तुम्ही कुठून आला? सेलून आलायत का? आईच्या पोटातून. पुढचा प्रश्न असा आहे, जरा लक्षपूर्वक आहे का. आईच्या पोटात कुठनं आलास? म्हणलं बापाकडनं. पुढचा प्रश्न असा आहे, बापाकडे कुठून आलास? मग गाडीत एसी चालू असताना मला घाम फुटला. बापाकडे कुठून आलो आपण? बापाकडे आलोय, बापाकडून आईकडे गेलोय ना, मग बापाकडे कुठून आलोय? मी 10 मिनिटात सांगतो. जरा बायोलॉजी जाणणारे लक्षपूर्वक आहे का, म्हणजे DHMH MBBS जीवशास्त्र जाणणारे जरा अवधान द्या. भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा जेव. तो खमाने कस जसा संत सरे. मला येऊन द्या झेंडा घेऊन.
हा परमार्थ यडपाटाचा, मूर्खाचा, नालायकाचा अजिबात नाही बरं. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे हे गबाळ्याचे काम नोहे, हे गबाळ्याचे काम नोहे. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे हे गबाळ्याचे काम नोहे, हे गबाळ्याचे काम नोहे. तुका म्हणे थे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. परमार्थ मूर्खाचा नाही महाराज, परमार्थ नालायकाचा नाही. आई लक्षपूर्वक आहे का, दादा लक्षपूर्वक आहे का? एका रात्रीत बुद्धीमध्ये बदल होणारी आणि मंथरेनं जिला सांगितलं तिचं नाव काय? तिचं नाव काय? रामजीच्या अंगा खांद्यावर खेळलाय. आता रामनवमी आपण साजरी करणार आहोत. भरताची जी आई आहे, पण भरतापेक्षा राम तिला प्रिय होता. कोण? तिचं नाव काय? हा, कैकेयी. बरोबर आहे. महिला मंडळ इकडचे पण जरा लक्षपूर्वक आहे, अवधान द्या बरं. रामजीच्या अंगा खांद्यावर खेळला. रामाचं उष्ट तिनं खाल्लं, तिचं उष्ट रामाने खाल्लंय, अशी कैकेयी. दादा, भाऊ, साहेब, अशी कैकेयी 6 तासात बुद्धीमध्ये बदल करणारी मंथरा किती पॉवरफुल असेल? किती पॉवरफुल आहे? कैकेयी म्हणजे सामान्य नव्हे, फार बुद्धिमत्ता मोरिष्टम. पण कैकेयीची फक्त संगत चुकली. लक्षपूर्वक ऐका बरं का महिला मंडळ. कैकेयीची संगत चुकली. उद्या राम राजा होणार होता, तर भरताला राजगादी मागवली आणि त्या राजगादीच्या पायी स्वतःच कुंकू गमवून बसली. ऐश्वर्य मिळालं, पण स्वतःचा पोटचं पोरग सुद्धा आई म्हणत नव्हतं. लक्षपूर्वक आहे का? स्वतःच्या पोटचं पोरग सुद्धा आई म्हणत नव्हतं. सगळं ऐश्वर्य मिळालं, पण मालक निघून गेला आणि रंडकं पण प्राप्त झालं. त्या आयुष्याला काय, ऐश्वर्याला काय? जरा लक्षपूर्वक आहे का? संगत संगत. तुम्ही तुमच्या पोरांना किती चांगलं, अरे देवजीच्या खांद्यावर आणि कडेवर खेळला, तिच्या बुद्धीमध्ये वाईट माणसं किंवा तिच्या संगतीमध्ये वाईट माणसं आल्यानंतर बदल होऊ शकतो. आम्ही कोणत्या झाडाचा पाला आहोत? आमच्यामध्ये बदल व्हायला काय वेळ लागणार आहे? आणि म्हणून तुमच्या पोरांना शिकवण देत असताना, शिक्षण देत असताना 2च गोष्टी टार्गेट ठेवा पोरांमध्ये. काय? तर एक तर त्याचं पंगत आणि दुसरी संगत. एक पंगत आणि दुसरी संगत, माय बापांनो. आणि म्हणून ज्याला संगत आणि पंगत कळाली त्याला पहिलं चरण कळालं. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. करू हरि कथा. हरि
घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधानाची प्राप्ती आहे. नामस्मरणाने दयाच्या चिंतने निरसेल संकट. त्याच्या चिंतनाने संकट निघून जाईल. अहो तुमचं काय टेन्शन आहे, तुम्ही काय घेऊन बसलात एवढं. थोडं टेन्शनने माणूस व्हायबल होतो. मला जाते माणूस. मला खरं सांगा बरं, तुम्ही माऊली इतके हाल आपले आहेत का? ज्ञानेश्वर माऊली इतके, माई मुक्ताबाई इतके हाल तुमचे आहेत का? ज्ञानेश्वर माऊलीची बहीण. बरं जाऊ द्या, मुक्ताई जाऊ द्या. सीता कोणाची पोरगी होती? आत्याबाई कोणाची आहे सीता? दशरथाची. मग जनकाची. कोणाची सून? दशरथाची. कोणाची मंडळी? रामाची. बरं जनकची राजा, एका राजाची सून, एका राजाची मुलगी आणि अखिल कोटी ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी. 14 वर्ष उशाला काय घेऊन झोपली? मोबाईल, दगड. एका राजाची पोरगी, एका राजाची सून आणि जगाच्या मालकाची बायको 14 वर्ष उशाला काय घेऊन बसली? दगड. बरं कधी आरडी का रामाला, काय बाया तोयामुळं मला रानात रुनात हिंडावं लागत, मग बिगर चेपलं बा काठे खुळडे मला, तोया संग लग्न करून मी पस्तवले असं म्हणली? कारण की सीतेचा श्वास तोच रामाचा श्वास आणि रामाचा श्वास तो सीतेचा श्वास. हिचं जीवन त्याच्या करता आणि त्याचं जीवन हिच्या करता. जर घरामध्ये महिला मंडळ आणि पुरुष मंडळ असं असेल तर घरामध्ये ब्रिलियंट पोरं जन्माला यायला काहीच वेळ लागत नाही. हो, तुम्ही महिन्याला किती पगार कमवता, तुमच्याकडे किती पेमेंट तुम्हाला महिन्याला किती येतं, तुमच्या मंडळीला किती महिन्याला पगार पडतो याला महत्व नाही. तुम्ही ज्याच्या करता कमवलं ते किती इंटेलिजंट आहे, ते किती ब्रिलियंट आहे, ते किती शार्प आहे, ते किती हुशार आहे, त्याला टिकून ठेवता येईल का? आम्ही जे दिलंय तो तसं घेऊन जाईल का? व्यवस्थित त्या राहील का? याचा आम्ही कधी संस्कार देतो? नाही देत ना. माई मला खरं सांगा, तुम्ही जेवायला बसलात आणि तुमच्या पोरांनी जेवता जेवता तुमच्या ताटाजवळ संडास केली, तुम्हाला किळस येईल का? हा किंवा नाही? नाही ना येणार. तुम्ही लगेच तिथं उठणार, ते भरून घेणार, त्याला धुणार, पण ज्या हाताने धुतलंय ना त्याच हाताने जेवायला बसणार. कधी किळस केली? लेकराला सर्दी झालीये, पार नाक पॅक झालंय त्याचं, तुमच्या पदराने त्याचं तोंड पुसतान आणि त्याच पदरानं तुम्ही जेवायचं ताट पुसतात, त्याच पदरानं तुम्ही तुमचा हात पुसतात. तुम्ही त्या लेकराच्या शेंबडाची किळस केली का? नाही ना केली. आता मला परत सांगा खरा, आता तुमचं वय 92 वर्ष आहे. किती? 92. म्हणजे कंट्रोल सुटलेलं आहे. लघवीचं कंट्रोल सुटलंय, संडाचं कंट्रोल सुटलंय, लाळ येते, थुकण्याकरता थुकदाणी ठेवलेली आहे. पण असं झालं, ती थुकदाणी बाहेर धुवायला गेली होती, तुम्ही हॉलमध्ये तुमची कॉट टाकलेली आहे, तुम्हाला थुंकी आली थुकायचे आणि थुकदाणी तिथं नाहीये. तुमची थुंकी जर तुमच्या साडीवर, ब्लाऊजवर पडलेली आहे, चोळीवर पडलेली आहे, तर तुमच्या पोराला त्याची किळस यावी का? यावी का तुमच्या पोराला त्याची किळस? एक सांगू दादा, जो आईची किंवा बापाची थुंकी झेलण्याकरता हात पुढं करतो ना, हात, आई थुकदाणी नाही ना, थुंक याच्यात थुक, मी बेसिंग मध्ये माझा हात धुवून घेतो, थुक. जो पोरग आईची थुंकी आपल्या हातावर घेत नाही, इथं साईबाबाच्या मंदिरासमोर दरबारासमोर सांगतो, साईबाबांचं इथं वास्तव्य आहे, बरोबर आहे की नाही? साईबाबांच्या गुरुचं गाव आहे हे. इथल्या पवित्र मातीला स्मरून सांगतो, आप्पा भाऊ, जो बापाची आईची तुंकी झेलण्याकरता हात पुढं करतो ना,
आयुष्यात त्याला देवासमोर हात पसरवायची कधीच गरज पडणार नाही. कधीच गरज पडणार नाही, कधीच नाही. मग मला सांगा माई, तुमचं वय झालंय, तुमचा सून, तुमचा मुलगा, तुमचं नातू, तुमचे नाती तिथं जेवायला बसलात आणि तुमच्याकडून अनावधानाने लघवी झाली बेडवरती, तुमच्या पोराने त्या लघवीची किळस करावी? बोला ना प्लीज, सांगा ना मला. तुम्ही वय झालं तुमचं, तुम्हाला जर कपड्यात संडास झाली तर तुमच्या पोराने तुमच्या संडासाची किळस करावी? निश्चित नाही करावी. असं वाटत असेल ना, तर बापही त्या क्वालिटीचा असावा आणि आई त्या क्वालिटीची असावी. आणि बाप जर तरुणपणे येऊन येऊन येणार कोण, संपलं क्रेडिट, संपलं क्रेडिट. तुम्ही तुमचं आचरण, तुमचं जगणं, हे तुम्हाला जर रिझल्ट प्राप्त करायचा असेल या जगण्याचा, तर तरुणपणे आपल्या लेकरासमोरून, आपल्या गावकऱ्यासमोरून, आपल्या शेजाऱ्यासमोर आपल्याला आयुष्याचा पेपर चांगला लिहावा लागणार आहे. याचा रिझल्ट वृद्धपणे मिळवतो महाराज. हो, नाहीतर कोण्या दिवशी कोण्या तारखेला आपल्याला जायचं माहिती नाही. करावी तातडी परमार्थाची, क्या भरवसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना मौत जब तुझको आवाज देगी. कोण्या दिवशी जायचंय माहिती नाही, कोण्या वारी जायचंय माहिती नाही. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. भाऊ साहेब, माऊली पवार महाराज, माऊली महाराज, आमचे पठाडे महाराजांचे मावस भाऊ कोण आहे? हा, अरे वा, शत्रुघ्न इकडे आहे, खानदेश मध्ये तुकाराम बाबाच्या तिथं. मी परवा दिवशी चाललो तिकडं. हा, भरत बाबा येणार आहेत. हा. मी परवा दिवशी तिकडे चाललो, तुकाराम बाबा जेऊरकरांकडे तिकडे चाललो. हे दोघं माझ्या महाराष्ट्रात राहतात कार्यक्रमाला. आज तुम्ही बरं आहे, तुमचं सराव परमार्थाचाच खान उठाय बेट्या. भारीच काम आहे महाराज. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका माई, लक्षपूर्वक ऐका दादा. बापाकडे कुठून आलो, विषय हा चालू, बरोबर आहे ना साहेब? बापाकडे कुठून आलास? गाडीत बसलेलो होतो, एसी चालू होता, घाम यायला लागला. तो म्हणला, मी म्हणलो एक 10-5 मिनिटांनी सांगतो. तो म्हणला 10 महिन्याने सांग, पण सांग बापाकडे कुठून आलास. गाडी माझी 30 किलोमीटर गेली, तो गाडीत बसलेला. आणि कसं क्लिक झालं कुणास ठाऊक. मग मी त्याला सांगितलं, जमिनीतून आलो. जमिनीतून आलो? हो. कसा आला जमिनीतून? माधवम माधवी प्रिय. माधव म्हणजे भगवंत, माधवी म्हणजे भूमाता. आणि ह्या भूमातेला, भूमातेची गर्भधारणा करण्याकरता, तिला हिरवा शालू नेसवण्याकरता
किती जूनला पावसाच्या रूपानं जमिनीवर पडला? किती जूनला पडला? किती जूनला? 7 जूनला. 7 जून कितवा महिना? सोर दे रे, पकवात लावतोय तो, है ना? 7 जून कितवा महिना? 6वा. आणि ही पृथ्वी माता, ही जननी कितव्या महिन्यात हिरवी झाली? 7व्या महिन्यात. मग हरळ, वाघनखी, शिपरूट, केनपट, कासली, मला सारं माहित आहे. मला सारं माहित आहे. हे सगळं वेली, फळं, फुलं, डोंगर 7व्या महिन्यात हिरवगार झाली. तुमच्यामध्ये महिला मंडळ, एखादीला जर दिवस गेले तर तिला कितव्या महिन्यात डोहाळं जेवण घालता? इकडे सेलूकडे कसं आहे? कितव्या महिन्यात? 7व्या. आमच्या तिकडे पण 7व्याच आहे. अरे बापरे. 7व्या महिन्यात जिच्या पोटात लेकरू आहे तिला कोण्या रंगाची साडी नेसवता? हिरव्या. पृथ्वी माता 7व्या महिन्यात कोणत्या रंगाची साडी नेसली? हिरव्या. आमची आई 7व्या महिन्यात कोण्या रंगाची साडी नेसली? हिरव्या. लक्षात आलं तुमच्या? हा. मग पावसाच्या रूपानं आमच्या आजाच्या आणि बापाच्या जमिनीत तो पडला आणि धान्याच्या रूपानं आम्ही उगलो. आमच्या आजानं, आमच्या आजीनं, आमच्या आईनं, आमच्या बापानं त्याला कापलं, त्याला कुटलं, त्याला उफणलं. गाडीवानानं गाडी भरली, गाडी वाड्यासमोर आली. घरातल्या महिलेनं बैलाच्या पुढच्या खुरावरती पाणी टाकलं. धान्याची पूजा. धान्य कणगीत गेलं. बरोबर आहे? बैलाला गंध लावला, चतकोर चतकोर भाकरी चारली आणि गाडीवानाला असं ओवाळलं, त्याच्यावरून भाकरी उतरवली, उकंड्यावर टाकली. बरोबर आहे? धान्य कुठं गेलं आई? कणगीत. कणगी माहित आहे? कणगी धान्य ठेवण्याचं जुनं साधन. मी परवा दिवशी पुण्याला सांगितलं, धान्य कणगीत गेलं. तिथल्या काही बायका उठल्या आणि माझ्याकडे आल्या, बाबाजी एक क्वेश्चन है हमारा. म्हणलं काय आहे? हु इज दिस कणगी? मी म्हणलं बाई तुला बनगी माहितीये का? बाजरीची बनगी, गव्हाचा भुसा. ते म्हण नाही. म्हणलं मला एखादी खळ करायला ये मग. बाबा धान्य कणगीत गेलं आणि पहाटच्या वेळेस आजीबाई, माझं कीर्तन तुम्हाला ऐकायला येतंय? आजीबाई समोर बसलेल्या. हो ना? येतंय ना? तुम्ही दळत होता की नाही? दळण दळलंय तुम्ही जात्यावरती? तुम्ही दळलंय आजी? तुम्ही पण दळलंय, बरोबर आहे की नाही? तुमच्या पाठीमागच्या चष्म्यावाल्या पिवळी साडी घातलेली, दळलंय तुम्ही, बरोबर आहे ना? जात्यावरती ब्रह्म मुहूर्तावर पहाटच्या वेळेस जात्याला हळदी कुंकू लावलं, धान्याच्या पाया पडली, धान्याबरोबर बोलली. आता धान्य सजीव का निर्जीव? बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, मका असेल, हे सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव. चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. चालणारं शरीर चालवणारा कोण आहे? तर प्राणापान समायुक्त पचम्यान्यम चतुर्विधम. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह व्रियं करवावहे तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहे. हरि ओम शांती शांती शांती. शरीर चालत नाही, चालवायला लावणारा तो आहे. म्हणून अन्नाने शरीर चालतं. धान्य सजीव आहे. धान्याबरोबर आमची आजी किंवा आई बोलायची आणि जात्याच्या मुखामध्ये ते असं टाकायचे. जात्याच्या मुखी मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही
जात्याच्या मुखी, त्याचा बेस कमी करा बरं, पलीकडचा धुमाचा बेस कमी करा आणि पुढील आवाज द्या फक्त काका. ह्या चाटीला आवाज द्या आणि धुमाचा कमी करा. जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे. आणि महाराज त्या धान्याच्या पाया पडली तिथं का पाया पडली माहित आहे का आई दादा साहेब? का पाया का पडली माहित आहे का? धान्याच्या पाया का पडली? ती धान्याला सांगत होती आता मी तुला दळणार आहे, तुला बारीक करणार आहे, तुला भरडणार आहे, राग येऊ देऊ नकोस, कारण की उद्या पुन्हा मी तुला काठवतीत घेणार आहे, मीठ टाकणार आहे, मळणार आहे, थापणार आहे आणि पुन्हा तव्यावर टाकणार आहे. राग येऊ देऊ नकोस, माझा मालक तुला उद्या खाणार आहे. माझा मालक तुला खाणार आहे दुधाबरोबर, दह्याबरोबर, भाजी बरोबर, मेथी बरोबर, भेंडी बरोबर, वांग्या बरोबर, बटाट्या बरोबर तुला खाणार आहे. खाल्ल्यानंतर त्याचं रक्त शुद्ध होऊ दे. आणि माझ्या मालकाचं रक्त शुद्ध झालं का त्या रक्तापासून निर्माण होणारे शुक्राणू DNA, लक्षात आलं तुमच्या? रक्तापासून निर्माण होणारे DNA स्टँडर्ड असू दे की जेणेकरून ते माझ्या पोटात येणार आहेत. मग मी आलो कुठून? जमिनीतून. जाणार कुठं? मातीचाच देह मातीसे मिळाला. जसं माती म्हणती कुंभाराला जितकं तुडवायचं तितकं तुडव मला, एक दिवस ह्याच्यातच गाडील तुला. लाकूड म्हणतं सुताराला जेवढं तासायचं तेवढं तास मला, एक दिवस ह्याच्यातच जाळील तुला. जाणार आहे. जाण्याकरता आलेलं होतं ना आपला मुराळी येऊन बसलेला आहे. मुराळी कळत ना आई? मुराळी माहित आहे ना? पूर्वीच्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर नवरी मुलीला नेण्याकरता यायचा, 8-8, 10-10 दिवस राहायचा, वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक केला जायचा आणि 8व्या 9व्या दिवशी पुरीला घेऊन निघायचं. त्या गल्लीमध्ये आरडाओरडा चालू झाला. गावातल्या पाटलाने विचारलं, माधू काय मालक? अरे अमक्या अमक्याच्या गल्लीमध्ये कसला आरडाओरडा चालू आहे? त्याने सांगितलं, मालक अमक्या अमक्याची पोरगी नांदायला निघाली. नांदायला? अरे पण मग मुराळी केव्हा आला होता? 8 दिवसापूर्वी मुराळी आला होता. 8 दिवसापूर्वी? अरे पण मुराळी आलेला माहित नाही आणि पोरगी निघालेली माहित आहे. तसा तुमचा आमचा मुराळी आलेला आहे. आपण फक्त पिशी भरायची. वाळलेल्या गवऱ्या तयार आहेत का थापावं लागत आहेत? वाळलेल्या गवऱ्या तयार का थापावं लागतात? तयार आहे. वाळलेलं सरपण रडणारे सांगावं लागत आहे का आमच्या घरी मेलय, रडायला कोणी नाही? रडणारे तयार आहेत. खांदेकरी नाही, थोरला जावई तर धाकला कपडे काढून ये. खांदेकरी तयार आहेत, रडणारे तयार आहेत. जाळणारा, ज्या दिवशी पोरग जन्माला आलं त्या दिवशी जाळणारा जन्माला आला. आपण फक्त पिशवी भरायची आणि तुझे साजन के घर जाना है. कोण्यातरी दिवशी कोण्यातरी वारी जायचंय. आणि म्हणून परमार्थ म्हातारपणे करायचा का तरुणपणे करायचा? पण मग काही काही म्हणते तर ना हाई तरुण तर ना घे मजा करून, जाशीन मरून तर टाकते पुरून. परमार्थ तरुणपणे. जरी होते शिवाजी राजा सुखी झाली प्रजा. विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार. धन्य धन्य ते शिवाजी महाराज, धन्य धन्य ते शिवाजी महाराज, धन्य धन्य ते शिवाजी महाराज, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर. पराक्रमी थोर केले जर्जर, बाजूने पाणी दुष्ट गणिमान, बाजूने पाणी दुष्ट गणिमान, बाजूने पाणी दुष्ट गणिमान. धनविलास स्वराज्याचा इतिहास
क्रांती करायला. लय लय बुळक झाला आता. येऊन येऊन येणार कोण? आले आले साहेब आले. एकच वॉरियर लागतो, एक राजा लागतो, किंग लागतो, भूत भविष्य वर्तमान काळ नजरेत बांधलेला. संघटन कौशल्य ज्याला जमलं, हे फार महत्वाचं आहे. आणि माई असे पोरं तुमच्या पोटी असे येतील, 100% येतील. म्हणून याच्याकरता पुरुषाचं खाणं आणि स्त्रीचं न्हाणं हे लक्षपूर्वक ऐका ना. पुरुषाचं खाणं आणि स्त्रीचं न्हाणं हे झाकून लागतं. तुमच्या नवऱ्यानं कुणासमोर खावं आणि तुम्हालाही याचं भान असावं, आपल्या नवऱ्याला कुणासमोर जेवायला वाढावं. सोपं नाही, सोपं नाहीच आहे. आणि पुन्हा याच्याही पुढचं सांगतो, जरा महिला मंडळ लक्षपूर्वक आहे का. ज्या घरामध्ये ज्या स्त्रीचं पोट झाकलेलं आहे, पोट पोट पोट, त्या पोटातून कुलवान, गुणवान आणि सिलवानच पोरं जन्माला येतात. तुम्ही म्हणाल पोटाचा आणि पोराचा संबंध काय? आता लक्षपूर्वक आहे का. लग्नाच्या वेळेस नवरदेवाच्या बापानं नवरी मुलीच्या आईला एक साडी घ्यायची असते, त्या साडीचं नाव काय? पोट पोट झाकणं, बरोबर आहे. बरं याच्यात काय माया मनच आहे का? आता पिढून पार चालत आलेलं आहे ते. काही ठिकाणी कीर्तनाला गेलो, गावाचे नावं सांगणार नाही, सिटी सांगणार नाही, पण काही ठिकाणी कीर्तनाला गेलो, बयांचं सारं असं ढेबर उघड. कधी आले बाबा का भेवदा खिरी काय आम्हाला. महिला मंडळ, आपल्या बाया, आपल्या स्त्रिया आपल्या कळाल्या. मांग, महार, चंबार, कुंभार, तेली, धनगर, बंजारी, माळी, साळी, कोळी, मराठा, 18 पगड जातीतल्या स्त्रिया, त्या स्त्रियांचं पोट झाकलेलंच असावं माय बाप्पांनो. त्या पोटातून आनंद देणारे पोरं जन्माला येत असतात. होय, हे फार महत्वाचं आहे. म्हणून नवरीच्या आईला साडी घेतल्या जाते, त्या साडीचं नाव पोट झाकणी. पोट झाकणी का? नवरदेवाच्या बापाचं सांगणं राहतं, आता तुझी पोरगी तुझ्या पोटाच्या रूपाने माझ्या दारात येते आणि तुझं पोट उघडं पडू नये म्हणून घेऊन दिलेली साडी आहे, त्या साडीचं नाव पोट झाकणी. भाऊ, प्रत्येक पुन्हा तुमच्याकडं बऱ्याचशा जणांच्या आयांचे श्राद्ध झाले असेल, आयांचे, बरोबर आहे, श्राद्ध झाले ना बऱ्याचशा जणांचे. आईचे श्राद्ध झालेत का? कुणाकुणाचे झालेत? कुणाकुणाच्या आईचे श्राद्ध झालेत? वर बोट करा. झाले, बरोबर आहे. ब्राह्मणाने तुमच्या आईच्या श्राद्धाच्या वेळेस आजीचं नाव घ्यायला लावलं का? आजीचं नाव का घ्यायला लावलं? पुन्हा लक्षपूर्वक ऐका रे, ऐका माय बापांनो, आपली संस्कृती, आपला विधी थोता नाहीये. आजीचं नाव का घ्यायला लावलं? याचं कारण आहे, आम्ही जन्माला आलो, उघडे नागडे आलो, आमची इज्जत झाकण्याचं काम कुणाच्या साडीच्या बाळातनं केलं? कुणाच्या? आजीच्या. आणि ही आजीची साडी आमच्या आई बापाच्या लग्नामध्ये आमच्या बापाच्या बापानं आमच्या आईच्या आजीला घेऊन दिली, त्या साडीचं नाव काय? आजीचीर. बरोबर आहे. आणि ही आजीचीर नावाची साडी आमच्या आजीला नेसून नेसून मऊ करावं लागत. आमची आई बाळांपणाला मामाचे तिथं गेली, बरोबर आहे, आणि आमच्या आजीचे डोळे म्हणजे सोनोग्राफीचं मशीन. तिनं आमच्या आईच्या पोटाकडे पाहिलं आणि मग सहज म्हणली, अगं बाई, माझी नात ना 10-12 दिवसात मोकळी होईल.
आजीचीर नावाची साडी नेसली ना, तिनं ती पेटीत ठेवली होती, ती काढली. कातर नव्हती तिच्याकडं, विळी होती. विळीची फळी पोटरी खाली दाबून धरली, अशी साडी घेतली. साडीचा असा काठ असा पकडला आणि असा चिरून बाजूला काढला. त्याचं नाव आजी चीर. आणि त्याचं आम्हाला केलं काय केलं, बाळात. त्या बाळा त्याचं एक पिंड कर्तबगार पोराला आईच्या श्राद्धाच्या दिवशी आजीचा म्हणजे आईच्या आजीचा पिंड आईच्या श्राद्धाच्या दिवशी द्यावं लागत असतो. मी तुम्हाला साडेचं नाव सांगतो. पोट झाकणी का, घरामध्ये स्त्रीचं पोट झाकलेलं असावं म्हणून पोट झाकणे. आजी चिर का, आजीच्या साड्याचं बाळ त्यानं आम्हाला अदोगर आमची इज्जत झाकण्याचं काम आमच्या आजीच्या साडीनं केलं म्हणून ती आजी चीर. आपल्या प्रत्येक कृतीमागं विज्ञान आहे, पण हे विज्ञान कळण्याकरता सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान पावलं महाराज तर काय प्राप्त होतं. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार. सर्व सुख न्यालो सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, सर्व अलंकार सर्व सुख सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखाची आणि सर्व अलंकाराची प्राप्ती. अलंकार बुद्धीला असावेत का देहाला असावेत. बुद्धीला. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आणि म्हणून अलंकार अदोगर बुद्धीला असावेत, त्याच्यानंतर देहाला येतील तो भाग सोडून द्या. पण बुद्धीचे वैभव आणणे तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आणि म्हणून माई मी कीर्तनामध्ये आपला वेळ होत आला, आता बाद झालंय ना आता. मला असं वाटतं 10:27 झालेत, है ना. आपला 8:30 ते 10:30चा टाइम आहे, है ना. अजून 5-7 मिनिटं मी कार्यक्रम करणार आहे, त्याच्यानंतर मी माझ्या वाणीला पूर्णविराम देणार आहे. होय, 5 ते 7 मिनिटं मी कीर्तन करणार आहे. वेळ महत्वाची आहे. वक्त किसी का गुलाम नाही, मौत किसी से रिश्वत नाही लेती. म्हणून करावी तातडी परमार्थाची. म्हणून सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. आणि म्हणून आलो कुठून आम्ही, तर जमिनीतून. जाणार कुठं आहोत, जमिनीत आहोत. म्हणून आपल्या तिकडं मौतीच्या वेळेस गाडगं घेतात. इकडं भाऊ म्हणजे किती मोठा कारखानदार जर आमच्या तिकडं वारलाच तर मातीचंच गाडगं घेतात. इकडं मातीचंच घेतात. आमच्या तिकडं 3 चक्रा मारतात. इकडं होय भाऊ 3, बरोबर आहे. त्याला छिद्र किती पाडतात तुमच्याकडं? एकच. आमच्याकडे 3 पाडतात. आणि
ते असं पायथ्याशी टाकतात त्याला आणि फोडून टाकतात आणि बारीक बारीक करतात. का बारीक बारीक केलं? मातीचाच देह मातीसे मिळाला. घट का घेतला? घट घट में बसा आहे राम. ह्या घटातला राम निघून गेला म्हणून खांद्यावर घट घेतला. फिरविला घट फोडीला चरण. आपला आता तो विषय पुन्हा कधी आलो तर अतिशय सूक्ष्म सांगून जाईल मी. जन्माला येताना एकटे आलेत का दोघे आलेत, जाताना एकटे गेलात का दोघं गेलात, अतिशय चांगल्या प्रकारचं आनंद देणार, समाधान देणार, नवचैतन्याची प्राप्ती करणार. आणि म्हणून एकच करा, जाता जाता कार्यक्रमाला पूर्णविराम देता देता भाऊ सांगत आलो सांगत राहणार. आज सांगणार, उद्या सांगणार, परवा सांगणार, जोपर्यंत तांबे बाबा जिवंत आहे तोपर्यंत सांगणार. एकच करा माई दादा, एकच करा. साईबाबांच्या तुम्ही चरणाजवळ आहात ना. 22 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह करतात, भव्य मिरवणूक करतात, महाप्रसादाची पंगत करतायत साहेब, बरोबर आहे ना. अख्ख्या सेलू ग्रामस्थांना भोजन आहे इथं, बरोबर आहे ना. भगवंत आशीर्वाद देणारच आहे, त्याचा रिझल्ट त्यांना मिळणारच आहे. जो करते है काम साई का बलवे राम से बलवे साई से पाते है, करते करते काम साई का नाम अमर कर जाते है. साई राम नाम से बढ़कर महिमा सदा साई के काम की. जिस माला में साई नहीं हो माला है किस काम. आणि म्हणून त्याचा रिझल्ट त्याला प्राप्त होणार आहे. त्यांना त्याचा रिझल्ट प्राप्त होणार आहे.